नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 71 ह्या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS कायद्यातील कलम 71 हे जुन्या भारतीय दंडसंहिता IPC कायद्यामधील कलम 144शी संबंधित आहे. हे कलम सार्वजनिक शांततेविरुद्धचे गुन्हे, ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्युलिटी या अध्यायान संबंधित आहे. या अध्यायाअंतर्गत येते. हे मुख्यत्वे प्राणघातक शस्त्र घेऊन बेकायदेशीर जमावात अनलॉफुल असेंब्लीमध्ये सामील होणे किंवा अशा जमावाचे सदस्य राहणे या कृतीला प्रतिबंधित करते. कलमाचे नाव आहे प्राणघातक शस्त्रांनी सज्ज होऊन बेकायदेशीर जमावात सामील होणे. कलमाचं नाव काय? तर प्राणघातक शस्त्रांनी सज्ज होऊन बेकायदेशीर जमावात सामील होणे. कलमाची व्याख्या कशी केली आहे? जो कोणी कोणत्याही प्राणघातक शस्त्राने किंवा आक्रमक हत्यार म्हणून वापरल्यास ज्याच्यामुळे मृत्यू ओढवण्याची शक्यता आहे अशा कोणत्याही वस्तूने सज्ज असून बेकायदेशीर जमावाचा अनलॉफुल असेंब्लीचा सदस्य असेल तर त्याला कोणत्याही एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा ज्याची मुदत 2 वर्षांपर्यंत असू शकते किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील. आता हे कलम सोप्या शब्दामध्ये समजून घेऊया. BNSचा कलम भारतीय न्यायसंहितेचा कलम 189 नुसार 189 नुसार 5 किंवा 5पेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव हा समाजकंटक किंवा बेकायदेशीर समाजकंटक किंवा बेकायदेशीर हेतूने एकत्र येतो तेव्हा त्याला बेकायदेशीर जमाव म्हणतात. जर एखादी व्यक्ती अशा जमावामध्ये केवळ सामील होत नाही तर तिच्याकडे तलवार, बंदूक, लाठी, लोखंडी रॉड किंवा अशा कोणतीही वस्तू असेल ज्याने एखाद्याचा जीव जाऊ शकतो तर ती व्यक्ती कलम 71 अंतर्गत थेट दोषी ठरते. येथे तिने त्या शस्त्राने कुणावर हल्ला केला आहे की नाही हे महत्त्वाचं नाही, फक्त ते शस्त्र घेऊन जमावात उपस्थित राहणे हाच एक स्वतंत्र गंभीर गुन्हा मानला जातो. उदाहरणे समजून घेऊया. एखाद्या शहरात 2 गटात तणाव निर्माण झाल्यामुळे 5पेक्षा जास्त लोक एकत्र जमून घोषणाबाजी करत आहेत. अ नावाचा व्यक्ती त्या जमावात हातात उघडी तलवार घेऊन उभा आहे. ने कोणावरही वार केला नाही तरी केवळ प्राणघातक शस्त्रासह बेकायदेशीर जमावाचा भाग असल्यामुळे त्याला कलम 71 अंतर्गत अटक केली जाऊ शकते. उदाहरण 2. जमीन बळकावण्याच्या हेतूने 7-8 जण लाठ्या, काठ्या आणि लोखंडी पाईप्स घेऊन एखाद्याच्या घराबाहेर जमा झाले आहेत. त्या जमावातील प्रत्येक व्यक्ती या कलमाच्या कक्षेत येते, कारण लाठी किंवा पाईपचा वापर डोक्यावर केल्यास मृत्यू होऊ शकतो. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? जेव्हा लोक बेकायदेशीरपणे एकत्र येतात तेव्हा हिंसाचार उसळण्याची शक्यता अधिक जास्त असते. त्यात जर त्या जमावाकडे शस्त्र असतील तर किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या दंगलीत किंवा हत्याकांडात होऊ शकते. जमावाला हिंसक कृत्य करण्यापासून सुरुवातीलाच रोखण्यासाठी आणि शस्त्रांचे जाहीर प्रदर्शन करून समाजात दहशत निर्माण होऊ नये म्हणून हे प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक कलम अस्तित्वात आले. कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय आहेत? सार्वजनिक शांततेचे रक्षण, पब्लिक ऑर्डर, समाजात शांतता, व्यवस्था आणि कायद्याचे राज्यात टिकून ठेवणे, हिंसेला प्राथमिक स्तरावर रोखणे, प्रत्यक्ष गुन्हा उदाहरणार्थ खून किंवा दंगल घडण्यापूर्वीच शस्त्र बाळगणाऱ्यांना अटक करून संभाव्य हिंसाचार मोडून काढणे, दहशत कमी करणे, शस्त्रांच्या बळावर सामान्य नागरिकांमध्ये निर्माण केली जाणारी भीती रोखणे. लॅटिन मॅक्झिम कोणती आहे ह्या कलमासंबंधित? तर हे कलम मुख्यत्वे खालील बेकायदेशीर तत्वांवर आधारित आहे. सॅल्युस पॉप्युली सुप्रिमा लेक्स या मॅक्झिमचा अर्थ असा आहे की लोकांचे कल्याण आणि सार्वजनिक सुरक्षा हा सर्वोच्च कायदा आहे. वैयक्तिक शस्त्रांच्या अधिकारापेक्षा सार्वजनिक शांतता अधिक महत्त्वाची मानली जाते. इन्क्वाहेट क्राईम याचा अर्थ आहे अपूर्ण किंवा प्राथमिक गुन्हा. प्रत्यक्ष हिंसा झाली नसली तरी हिंसेची पूर्वतयारी किंवा त्याची शक्यता निर्माण करणे हा देखील गुन्हा मानला जातो. कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? उल्लंघन कसे होईल या कलमाचे? तर
3 घटक आहेत उल्लंघनाचे. तर 3 घटक कोणते आहेत? तर व्यक्ती 5 किंवा अधिक लोकांच्या बेकायदेशीर जमावाचा भाग असावी. दुसरा आहे त्या व्यक्तीकडे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्राणघातक शस्त्र असावेत. तिसरा आहे तिला जमावाचा बेकायदेशीर हेतूची जाणीव असावी. शिक्षा कशी होते? 2 वर्षापर्यंत कारावास, साधा किंवा कडक किंवा दंड किंवा दोन्ही. कायदेशीर स्वरूप कसं आहे? हा गुन्हा दखलपात्र आहे, कॉग्निझेबल आहे, पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात आणि हा जामीनपात्र बेलेबल गुन्हा आहे. याची सुनावणी कोणत्याही दंडाधिकाऱ्यांसमोर मॅजिस्ट्रेटसमोर होऊ शकते. न्यायालयीन प्रकरण आणि निर्णय आहेत. ज्या कलमाची पाळेमुळे जुन्या IPCच्या कलम 144 मध्ये असल्याने न्यायालयांचे आधीचे दृष्टिकोन लागू होतात. खटल्याचा मुख्य प्रश्न काय आहे? न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये स्पष्ट केले आहे की एखादी वस्तू प्राणघातक शस्त्र आहे की नाही ही ती वस्तू काय आहे यापेक्षा ती कशी वापरली जाऊ शकते यावर ठरते. उदाहरणार्थ घरगुती कुऱ्हाड किंवा शेतीचे अवजार जर दंगलीच्या हेतूने जमावात आणले तर ते प्राणघातक शस्त्रच मानले जाईल. निर्णय काय आहे? केवळ जमावाच्या ठिकाणी असणे पुरेसे नाही, आरोपीच्या मनात त्या बेकायदेशीर जमावाचा सदस्य असण्याचा हेतू आणि त्याच्याकडे शस्त्राची उपलब्धता असणे अभियोग पक्षाला प्रॉसिक्युशनला सिद्ध करावे लागते. तर ह्या कलमा संबंधित असलेल्या संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते आहेत? भारतीय संविधान अनुच्छेद 19(1) बी मध्ये सर्व नागरिकांना शांततापूर्वक आणि शस्त्रांशिवाय पीसेबली आणि विदाऊट आर्म्स एकत्र जमण्याचा मूलभूत अधिकार आहे. हे कलम 71 हे या अधिकारावरील वाजवी बंधन रिझनेबल रिस्ट्रिक्शन आहे, कारण शस्त्रे घेऊन जमण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही. शस्त्र कायदा 1959 आर्म्स ॲक्ट. बेकायदेशीर शस्त्र बाळगल्यास या कायद्यानुसार अतिरिक्त कारवाई होते. भारतीय नागरी सुरक्षा संहिता BNSS कलम 163 नुसार जुने CRPC 144 आता 163 आहे BNSSचे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांना शस्त्रे घेऊन फिरण्यास किंवा जमवण्यास प्रतिबंध घालण्याचा आदेश देण्याचे अधिकार आहे. आता या कलमाची समीक्षा कशी करता? हे कलम पोलीस प्रशासनाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रचंड ताकद देते. तथापि अनेकदा राजकीय आंदोलने आणि आंदोलकांवर दबाव आणण्यासाठी या कलमाचा आणि बेकायदेशीर जमावाच्या इतर कलमांचा गैरवापर केला जातो असा आक्षेप घेतला जातो. सामान्य लाठी किंवा घरगुती वस्तू बाळगणाऱ्या व्यक्तीलाही प्राणघातक शस्त्रासह जमावात होती असा आरोप ठेवून अडकवले जाऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी याचा वापर करताना वस्तुनिष्ठता राखणे गरजेचे आहे. निष्कर्ष काय काढता येईल या कलमाचा? तर भारतीय संहिता या कायद्याचे कलम 71 हे मूलभूत हक्क आणि सामाजिक सुरक्षा यांच्यातील समतोल साधणारी कलम आहे. संविधानाने एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य दिले असले तरी ते शस्त्रसज्ज होऊन समाजाला वेठीस धरण्याचे स्वातंत्र्य देत नाही. हे कलम अधोरेखित करते. सार्वजनिक जीवनात शांतता राखण्यासाठी हिंसक प्रवृत्तींना सुरुवातीलाच अटकाव करणे हा या कलमाचा मुख्य गाभा आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्याय संहिता या कायद्यातील कलम 71च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.